मी दैठणा जिल्हा परिषद सर्कलमध्ये भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कसं या निवडणुकीला समजता काय काय विकास प्रकल्प आहेत, कशा पद्धतीने विकास आम्ही आजवर परभणी तालुक्याचा संपूर्ण विकास करत आलेलो आहोत. गेली 40 वर्ष आदरणीय वरपुडकर साहेबांना परभणी तालुक्याच्या जनतेने प्रेम केलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामधून प्रेम करणारे लोक आहेत. पण परभणी तालुका हा विशेष प्रेमाचा तालुका आहे आमचा आणि त्या ठिकाणी मी दैठणा जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. जनतेला काय सांगा? जी विकासाची गंगा देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुरू केली, ती गंगा महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आहे. ती दिल्लीपासून सुरू झालेली गंगा आम्हाला गल्लीपर्यंत न्यायची आहे. माध्यम म्हणजे जिल्हा परिषद आहे. विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत आहोत. अनेक विकास कामं आतापर्यंत दैठणा सर्कल, सिंगणापूर सर्कल या दोन्ही सर्कलमध्ये झालेली आहेत आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचं मानस आहे. आपला अनुभव चांगला आहे. अनेक वर्षापासून आपण काम करत आहात. महिला प्रतिनिधित्व आपण करत आहात. काय सांगाल आपल्या महिला दिनी? खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान जर कुणी केला असेल तर तो आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांचं सक्षमीकरणाचा प्रयत्न केला आहे. भविष्यामध्ये देखील महिलांसाठी निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याचं मानस आहे. पहिलीच निवडणूक आहे, कसं पाहता तुम्ही या निवडणुकीकडे? पहिली निवडणूक आहे, मग आता चॅलेंजिंगच आहे. तर चांगलं काम करून निश्चितच लोकांचा विश्वास जिंकायचा आहे. शेवटचा प्रश्न, या जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा पडला? हो, निश्चितच बरं, भाजपचा झेंडा पडला.